महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल लोकांना वेगळं सांगण्याची गरज नाही। लोक त्यांना खूप चांगल्या प्रकारे ओळखतात। त्यांचं मीडिया इंटरॅक्शन देखील खूप चांगलं असतं आणि आपल्या विरोधकांना कसा दम द्यायचा, त्यांना कसं शांत बसवायचं हे अजित पवारांना खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे। आधी ते शरद पवारांबरोबर होते, त्यावेळेस ते 2-3 वेळा उपमुख्यमंत्री झाले आणि आता ते महायुती बरोबर आहेत, इथे देखील ते उपमुख्यमंत्री आहेत। पण आता निवडणुका आलेल्या आहेत आणि त्यांनी आपला मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न कधी लपवून ठेवलेलं नाहीये। ते खूप कमी पॉलिटिशियन्स मधले एक पॉलिटिशियन आहेत जे उघडपणे सांगतात की त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे, त्यांना त्या सीटवर बसायचं आहे, त्यांना महाराष्ट्र चालवायचं आहे। पण सध्याचं त्यांचं राजकारण खूप वेगळं आहे। असं राजकारण त्यांनी आधी केलं नव्हतं। याच्याबद्दलच आपण आज थोडी चर्चा करू। नमस्कार, मी आकाश खांडके आणि तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स। आपण जर अजित पवारांची आधीची भाषणं काढून बघितली तर आपल्याला कळेल की त्यामध्ये ते डायरेक्टली बोलतात की मी याला पाडीन, मी त्याला पाडीन, तुम्ही माझ्या विरोधात बोलू नका, मी असं करेन, मी तसं करेन। पण आता मात्र त्यांचा स्टँड पूर्ण बदललेला आहे। बारामती मध्ये ज्यावेळी त्यांनी स्वतःच्या पत्नीला म्हणजे सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेंच्या विरोधात उभं केलं, त्यावेळेस देखील त्यांनी अशी विधानं केलेली की सुनेत्रा पवार खूप मोठ्या मार्जिनने निवडून येतील, बारामतीकर माझ्याच बरोबर आहेत। त्यांनी काही वक्तव्य शरद पवारांच्या विरोधात देखील केली होती, जी त्यांनी नंतर करणं टाळलं। त्यांना कळालं की तशी वक्तव्य करून आपल्याला फायदा नाही तर तोटाच होतोय। पण या सर्वातून त्यांना यश मात्र हाती लागलं नाही। त्यांच्या पत्नीचा पराभव झाला आणि त्यामुळे अजित पवार बॅकफूटवर आले। ते दोन फ्रंटवर बॅकफूटवर आले। एक म्हणजे त्यांच्या स्वतःच्या पक्षामध्ये बॅकफूटवर आले, कारण इथे लिडरशिपचा प्रश्न आहे। आतापर्यंत शरद पवार जो पक्ष चालवत होते त्या पक्षावर त्यांनी दावा ठोकला, स्वतःचा करून देखील घेतला। पण इथे जर ते स्वतःचं लिडरशिप प्रूव्ह करू शकले नाही तर त्यांना त्या सगळ्यात सर्वोच्च गादीवर किती दिवस बाकीचे नेते बसून देतील हा प्रश्न उद्भवतो। आणि दुसरीकडे म्हणजे महायुतीत जिथे ते घटक पक्ष म्हणून आहेत, जिथे त्यांचा उपमुख्यमंत्री पद म्हणून त्यांना मिळालं, तिथे देखील त्यांची कोंडी झाली। पण आता मात्र अजित पवारांनी त्यांचं स्टँड बदललेलं आहे। त्यांनी मागच्या काही दिवसात असे वक्तव्य केले जे त्यांच्याकडून अजिबात अपेक्षित नव्हते। एका इंटरव्ह्यू मध्ये मला वाटतं ते असं म्हणाले की सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवारांना उभं करणं ही माझी चूक होती। परवा एका भाषणात ते म्हणाले की लोकांना कौटुंबिक फूट आवडत नाही, लोकांना कुटुंबामध्ये जर विभक्त झाली लोक तर ते आवडत नाही आणि माझ्या जे कार्यकर्ते आहेत त्यांनी असं करू नये। परत ते एका भाषणात असं देखील म्हणाले की बारामतीमध्ये आता मी खूप वेळा आमदार झालेलो आहे, कुणाला तरी दुसऱ्याला चान्स मिळाला पाहिजे आणि बारामतीकरांना कळालं पाहिजे की मी केलेलं काम आणि तो जो नवीन व्यक्ती असेल त्याने केलेलं काम याच्यात त्यांना कंपॅरिझन करता आलं पाहिजे। अर्थात हे शेवटचं वक्तव्य थोडं खवचटपणे बोलले होते। याचा मीडियानं भरपूर गवगवा केला। लोकांना असं दाखवलं मीडियाने की कदाचित अजित पवार तिथून निवडणूक लढणार नाहीत। पण मला असं पर्सनली वाटत नाही। ही सगळी विधानं जी आहेत म्हणजे थोडक्यात बहिणी विरुद्ध उभं करणं चुकीचं होतं किंवा बारामतीला वेगळा चेहरा मिळाला पाहिजे किंवा आपल्या कुटुंबात फूट नाही पडली पाहिजे, हे सगळे इमोशनल अपील आहेत असं मला वाटतं। कुठेतरी अजित पवार हे उद्धव ठाकरेंच्या मार्गावर चालतायत असं दिसतंय। ते देखील व्हिक्टिम कार्ड खेळतात। त्यांनी आपला अग्रेसिव्ह स्टँड दाखवून बघितला पण त्याचा त्यांना शरद पवारांच्या विरोधात काही उपयोग झाला नाही। त्यामुळे कदाचित आता त्यांनी सॉफ्ट भूमिका घेतलेली आहे आणि कदाचित याचा त्यांना फायदा होईल। कारण जो वोटर असतो तो एक इमोशनल ॲनिमल असतो, त्याला थोडंसं बोलवलं, त्याला थोडंसं इमोशनल केलं तर तो कदाचित आपल्या बाजूने वळू शकतो असं पॉलिटिशियनना वाटतं आणि असं याच्या आधी देखील झालेलं आहे। उद्धव ठाकरे खूप मोठ्या प्रमाणात व्हिक्टिम कार्ड खेळतात, शरद पवार काही प्रमाणात खेळतात आणि त्यातच आता अजित पवारांनी देखील उडी मारलेली आहे। अशी भाषणं करून अशी विधानं देऊन ते लोकांना भुलवण्याचा प्रयत्न करतात असं मला वाटतं की हे झाल्यानंतर जर ते बारामतीतून उभारले तर लोक त्यांना मतं द्यावीत। त्यांना हे लक्ष द्यावं लोकांना की मागच्या वेळेस आपण शरद पवारांना सपोर्ट केला लोकसभा निवडणुकीत, विधानसभेत मात्र आपल्याला अजित पवारच पाहिजेत आणि आपण अजित पवारांच्याच साईडला उभे राहू असं ते करू शकतात। याचा एक दुसरा अँगल आहे, तो थोडासा कमी एक्सप्लोर्ड आहे, तो म्हणजे महायुतीवर देखील ते प्रेशर करायचा प्रयत्न करत असावेत। कारण अशी विधानं देऊन ते एक वेळ दाखवतायत, सांगण्याचा प्रयत्न करतायत की कदाचित ते महायुतीतून बाहेर पडू शकतात। असं झालं तर महायुतीचं आत्ताचं जे गणित आहे ते पूर्ण बिघडून जाईल। आतापर्यंत बातम्या अशा होत्या की अजित पवारांना महायुतीच बाहेर काढेल, म्हणजे शिंदे आणि फडणवीस बाहेर काढतील। पण अशी वक्तव्य देऊन अजित पवार देखील एक सिग्नल देत आहेत की कदाचित मी स्वतःच इथून बाहेर पडेन आणि मी स्वतःचा वेगळा रस्ता निवडेन। त्यामुळे असं होईल की महायुतीची जी आत्ताच ताकद कमी आहे ती अजून कमी होईल आणि परत हे जर बायफर्केशन झालं तर याचा फटका त्यांना निवडणुकीत बसेल। कारण अजित पवारांचे काही असे आमदार आहेत आता जे फिक्स निवडून येण्याची शक्यता आहे। त्यांना जास्त प्रचार करायची गरज नाही कारण त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे। यात जर अजित पवार गेले तर त्या 15 सीट आहेत ज्या अजित पवार निवडून देऊ शकतात, निवडून आणू शकतात, त्या कमी होतील आणि त्याचा डायरेक्ट फटका हा भाजपला बसेल।
त्यामुळे कदाचित अजित पवार एका दगडात दोन पक्षी मारायचा प्रयत्न करतात। एकीकडे ते लोकांना इमोशनल अपील देत आहेत येत आहे निवडणुकीत त्यांना निवडून देण्यासाठी, आणि दुसरीकडे ते महायुतीला देखील धक्का देण्याचा प्रयत्न करतात। तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला नक्की सांगा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।